आणि फायनली तो टाईम आलाय तुम्हाला सांगायचा की मी कुठे चाललोय. तर येस गाईज, मी चाललोय. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर येस, आपली गुड मॉर्निंग झाले आणि हां, ही आपल्या ट्रिपच्या आधीची लास्ट गुड मॉर्निंग असेल. म्हणजे नंतर वेगळ्या वेगळ्या ठिकाणी होईल, कारण मी आज निघणार आहे फिरायला. तर ते तुम्हाला समजेल पुढे, तर तुम्ही बघत राहा. आणि मग तेच त्या अकॉर्डिंग ही लास्ट मॉर्निंग असेल ट्रिपच्या आधीची. आणि येस, मी ॲक्च्युली आता जरा बाहेर चाललो आहे. मग चला आपण जाऊया. गाईज ॲक्च्युली मी इथे देवळात आहे बघ. ॲक्च्युली दुसरे वगैरे पण काम होते, बट आता ते सगळं झालं आणि मी आता घरी आलो आणि मी परत चाललो आहे देवळात. मग चला आपण जाऊया. गाईज मी घरी आलो आणि मी नाश्ता पण आणला आहे आणि आपण जर आता नाश्ता करूया. आणि नाश्त्याला बघा आपलं डोसा सांबार. गाईज आहे बघा, मी इथे बाहेर आलो आहे. आपण जी बॅग पॅक केलेली तिकडे बॅग घेऊन आलो आहे. हे बघा, आमच्या टेम्पोमध्ये बॅग आमचे चालवले आणि त्याच्यात माझी पण बॅग आहे. गाईज जसं तुम्ही बघितलं, आमचे बॅग्स वगैरे भरल्यात आणि सगळे त्या टेम्पोमध्ये ठेवल्यात. आणि अजून तुम्हाला माहीत नाही मी कुठे चाललो आहे, ते मी तुम्हाला सांगतो. पण त्याच्या आधी आपण जर आता जेवूया. आणि जेवायला बघा खिचडी आहे. आता जेवून निघणार आहे. गाईज माझं जेवण झालं आणि मी रेडी पण झालो आहे. कुठे? ट्रिपला निघण्यासाठी आहे बघा. फुल रेडी झालं आहे. ॲक्च्युली शॉर्ट्सवरच चालले आणि बघा पूर्ण सगळं ग्रीन झालं आहे. थीम अशी ग्रीनच घातलं आहे सगळं. बॅग पण ग्रीन आहे बघा, टोपी वगैरे. सो येस गाईज, मी रेडी आहे आणि फायनली तो टाईम आला आहे तुम्हाला सांगायचा की मी कुठे चाललो आहे. तर येस गाईज, मी चाललोय अयोध्याला. हो येस, अयोध्याला. म्हणजे फक्त अयोध्या नाही, म्हणजे वृंदावन, मथुरा वगैरे आहे, परत काशी, बनारस, परत प्रयागराज, हरिद्वार वगैरे. तर खूप आहे. म्हणजे काइंड ऑफ UP साईडला तिकडे चाललो आहे मी. तर ॲक्च्युली 10-12 म्हणजे 12 दिवसाची ट्रिप असणार आहे. आणि ॲक्च्युली आम्ही 50 लोकं चालले आहेत. हो, 50 लोकं चालले आहेत. येस, म्हणजे मम्मी साईडची जी फॅमिली आहे ना, त्यांच्यासोबत आम्ही सगळे चालले आहेत. सो तिकडे खूप मजा येणार आहे, फन असणार आहे सगळं. आणि आता आपला टाईम पण झाला आहे निघायचा. तर तुम्ही बघत राहा, तुम्हाला सगळं बघायला भेटेल आणि कनेक्टेड राहा. सो मजा येणार आहे एवढे दिवस. आणि आता मी निघतोय आणि आपलं निघायचा टाईम झाला आहे. बॅग्स वगैरे निघाल्यात पण, आणि आता आपला पण टाईम झाला आहे निघायचा. आणि ॲक्च्युली आम्ही चाललो आहे ट्रेननी. अँड नाव इट्स द टाईम. चला आपण निघूया अयोध्याला. लेट्स गो गाईज, चलो अयोध्या. गाईज आहे बघा, आम्ही निघतोय आणि ॲक्च्युली आमची अख्खी फॅमिली चालली. गाईज बाय बाय घर फॉर फ्यू डेज. गाईज आहे बघा, आम्ही इथे चालत आहेत. स्टेशनला चाललं जातं इथून. आणि म्हणजे आपल्या घरून सगळे येतात, बिकॉज मग ट्रेन पकडून, आमची ट्रेन ॲक्च्युली बँड्रा टर्मिनसवरून आहे. मग तिकडे सगळे भेटतील आणि आम्हाला बॅग्स पण तिकडे भेटतील. मग आता इकडून चालल्यात आम्ही ट्रेन पकडायला. काहीच ट्रेन पकडून आम्ही इकडे बँड्राला आले आणि आता इथून आम्ही जाऊ बँड्रा टर्मिनस. इकडे खूप गर्दी आणि खूप लोक पण आहे तिथे. जाऊया. हे बघा, आणि इथे भंडारी भेंडी पण आले ऑफिस. गाईज अस्मी पण आली बघा. मी चालतोय बँड्रा स्टेशनवर, जाऊ बँड्रा टर्मिनसला. आणि ॲक्च्युली आता म्हणजे लोक वेगळे आहेत. काही पुढे गेले आहेत, काही थोडे मागून येत आहेत. सो आता येतील सगळे, आपण जाऊ तिकडे. गाईज आम्ही बँड्रा टर्मिनसला आले तिकडे. आणि इकडे बघा एक ट्रेन लागले जम्मू काश्मीर. बट आम्ही तिकडे नाही चालले. आम्ही आता चालले आहेत मथुराला. ॲक्च्युली आम्ही पहिला मथुराला जाणार आहेत. मग मथुरावरून मग सगळं अयोध्या, प्रयागराज ते सगळं आहे. मग आता आम्ही इकडे जातो आमच्या बॅगसाठी तिकडे. वाव गाईज, हे मस्त आहे रे इथे. आता मी मध्ये आलो इथे. मस्त तिकडे सीटिंग अरेंजमेंट पण आहे. आणि हे बघा गाईज, हे बघा आम्ही आमच्या बॅग्स वगैरे घेतल्या आणि आता आम्ही तिथे प्लॅटफॉर्मला चाललो आहे तिथे. आणि आमच्या ट्रेनचं नाव आहे गरीब रथ एक्सप्रेस. नाव पण एकदम भारी. आम्ही इकडे आलो आहे बघा, ही आमची ट्रेन आहे. हे बघा. आणि ॲक्च्युली थोडी घाई झाली, म्हणजे सगळं सामान वगैरे पण ठेवायचं होतं आणि मग लोक पण मध्ये गेलेत. मग सामान पण ठेवलं आहे, सगळं ॲडजस्ट वगैरे करून टाकले आणि लोक पण मध्ये आहेत. आणि आता आपण पण जाऊया ट्रेनमध्ये. लेट्स गो.
हे बघा पूर्ण गर्दी झाली एकदम. सगळे चढले. तुम्ही बसून बसून घ्या. बसून घ्या बसून घ्या. बघा हा एक कोच आहे आणि दुसरा एक तो G6 आहे. तर मग अर्धी लोक वाटले. हाय काय हाय गाईज आहे बघा. आम्ही इथे ट्रेनमध्ये सेटल झालेत सगळे आपापल्या जागेवर. आणि ट्रेन सुटली पण आहे आणि ट्रेन ॲक्च्युली इकडे परत नायगाव स्टेशनला आली. बघा ब्रिज दिसतो. वडापाव आलाय पण आपण पिझ्झा मागवलाय बघा. आणि हल्ली वगैरे आपण पण खाऊया. तुम्हाला वडापाव पण दाखवतो. हे बघा वडापाव. पिझ्झा खाऊया. ठीक आहे गाईज रात्र झाले आणि आता आपलं जेवायचं टाइम झाला. तर आम्ही आता ही सगळी जेवत आहे ट्रेनमध्ये. हे बघा आपण पण जेवूया. चपाती भाजी बटाट्याची भाजी आम्ही घरून करून आणलेली आहे. हाय करा हाय या गाई जेवायला. गाईज आहे बघा वडोदरा आलं इथे. थांबले ट्रेन. येस गाईज रात्र झाले आणि सगळे झोपायला गेलेत. आणि ॲक्च्युली मी म्हणजे रेकॉर्ड वगैरे करणार होतं म्हणजे सगळ्या बोगींमध्ये वगैरे पण जाणार होतं आणि तुम्हाला दाखवणार होता. मी खूप लोक आहेत आणि सगळे स्प्लिट झाले आहेत. म्हणजे आमचं G4मध्ये आहे म्हणजे नंबर्स आहेत. काही G6मध्ये आहेत काही G3मध्ये आहेत. तर असे खूप असे वेगळे इकडे आहेत. तर मी तुम्हाला दाखवणार होतं पण ते नाही दाखवत आले. आणि ॲक्च्युली आता सगळे झोपायला पण गेलेत. तुम्ही बघू शकताय बघा सगळं काळोख झालाय तिकडे. आणि आता आपला पण टाइम झालाय झोपायचा. आणि आज ॲक्च्युली आपली गुड नाईट ट्रेनमध्ये होत आहे आणि ट्रेनमध्ये झोपणार आहेत. आम्ही सकाळी मथुरेला पोचू. येस नाव एव्हरीथिंग इज डन. आणि इट वॉज अ गुड डे. दिवस संपलेला आहे. अँड नाव इट्स टाइम टू एंड दिस ब्लॉग हिअर. कारण दिन खतम तो ब्लॉग खतम. अँड लेट्स मीट टुमॉरो. ओके मथुरेला भेटूया आपण. चलो बाय बाय बाय.